नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरतीला विचारले जाणारे काही महत्त्वाचे 50 प्रश्न. यामध्ये चालू घडामोडी, गणित विषयाचे, मराठीच्या म्हणी, जीकेचे प्रश्न असे सर्व आपण प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्राला समुद्रकिनारा किती किलोमीटरचा लाभलेला आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 877 किलोमीटरचा महाराष्ट्राला समुद्रकिनारा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इंदिरा पॉइंट हे निकोबार बेटावरील भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, कळसुबाई हे शिखर कोणत्या पर्वतरांगेवर आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, उत्तर सह्याद्रीवर महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर हे कळसुबाई शिखर आहे. प्रश्न क्रमांक चौथा, दुधत्या गाईच्या लाथा गोड या म्हणीचा अर्थ काय? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फायदेशीर गोष्टीसाठी त्रासही सहन करणे हे या म्हणीचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पाचवा, घर कोंबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? घर कोंबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे भटका. घर कोंबडा, भटका. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 113 ही मूळ संख्या आहे आणि बाकी सर्व मूळ संख्या नाहीत. प्रश्न क्रमांक 7, 1 किलोमीटर इजिकल टू किती मीटर? 1 किलोमीटर इजिकल टू 1000 मीटर. प्रश्न क्रमांक 8, नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीचा अर्थ काय? याचा अर्थ आहे पर्याय क्रमांक सी, स्वतःची चूक दुसऱ्यावर ढकलणे, म्हणजे स्वतःला काही करता येत नाही पण दोष दुसऱ्याला देणे. प्रश्न क्रमांक 9, अति तिथे माती या म्हणीचा अर्थ काय? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अति झालेली गोष्ट वाईटच ठरते, म्हणजे कोणतीही गोष्ट अति करू नये, त्याचा अंतिम ती गोष्ट वाईटच ठरते. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. प्रश्न क्रमांक 11, मुंबई पोलीस दलाचे प्रमुख कोण असतात? मुंबई पोलीस दलाचे प्रमुख पोलीस आयुक्त हे मुंबई दलाचे म्हणजे कमिशनर हे मुंबई दलाचे प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक 12, परभणी जिल्हा कोणत्या विभागात येतो? परभणी जिल्हा औरंगाबाद विभाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये परभणी जिल्हा येतो. परभणी, नांदेड. प्रश्न क्रमांक 13, नांदेड जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी कोणती? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गोदावरी. गोदावरी ही नांदेड जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी आहे. प्रश्न क्रमांक 14, नांदेड जिल्हा कोणत्या राज्याच्या सीमेला लागून आहे? नांदेड जिल्हा 2 राज्याच्या सीमेला लागून आहे. कर्नाटक पर्याय क्रमांक ए कर्नाटक आणि पर्याय क्रमांक डी तेलंगणा या दोन्ही राज्याला लागून नांदेड जिल्ह्याची सीमा आहे. प्रश्न क्रमांक 15, कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रात कुठे आहे? कृष्णा नदीचा उगम झालेला आहे महाबळेश्वर इथे कृष्णा नदीचा उगम झालेला आहे आणि त्र्यंबकेश्वर येथे आमच्या गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. प्रश्न क्रमांक 16, भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? भीमा नदी ही कृष्णा नदीची एक उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहे? तुम्हाला माहितच आहे, काही महिना 15 दिवसाखाली निवडणुका झाल्या. 8 दिवसाखाली या निवडणुकीचा रिझल्ट आला. आपल्या महाराष्ट्रात टोटल मिळून महानगर 29 पालिका आहेत. 29 महानगरपालिका आहेत. मुंबई, ठाणे, नांदेड, परभणी हे सर्व महानगरपालिका आहेत. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रात सध्या एकूण किती नगरपालिका आहेत? महाराष्ट्रात सध्या 232 ह्या नगरपालिका आहेत.
प्रश्न क्रमांक 19. नगरपालिकाचं मुख्य कार्य काय असते? नगरपालिकेचे मुख्य कार्य पर्याय क्रमांक बी शहरातील मूलभूत सेवा आणि प्रशासन करणे हे नगरपालिकेचे मुख्य काम असते. प्रश्न क्रमांक 20. मालिकेतील पुढील संख्या कोणती असेल? पुढील संख्या कोणती असेल? आता इथे तुम्ही पाहू शकता आणि इथं पाहून तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये याचे नक्कीच उत्तर द्या. प्रश्न क्रमांक 21. जर ए बरोबर 1 बी बरोबर 2 तर झेड बरोबर किती? याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्येच द्या. प्रश्न क्रमांक 22. घड्याळात 3 वाजता मिनिट व तास काट्यामध्ये कोण किती? तुम्ही घड्याळात पाहू शकता घड्याळामध्ये किती वाजले? 3 वाजलेत. आता मिनिट काटा आणि तास काटा याच्यामध्ये किती कोणता अँगल तयार होतो? इथे होतो 90 डिग्रीचा. हे तुम्ही पाहू शकता. प्रश्न क्रमांक 23. मालिकेत चूक असलेली संख्या ओळखा. आता चूक असलेली संख्या कोणती? इथे हे आहे 3चा पाडा 3 1 3 3 7 3 3 9 3 4 12 3 5 15 3 3 18 3 7 21. ह्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही. याचा पर्याय क्रमांक डी चूक नाही. प्रश्न क्रमांक 24. जर आज बुधवार असेल तर 10 दिवसानंतर कोणता वार असेल? जर आज बुधवार असेल तर 10 दिवसानंतर कोणता वार असेल? याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच द्या. प्रश्न क्रमांक 25. 8 पुरुष काम 10 दिवसात करतात तर 16 पुरुष तेच काम किती दिवसात करतील? म्हणजे 8 माणसं 10 दिवसात काम करतात एक तर 16 पुरुष तेच काम किती दिवसात करतील? आता 16 म्हणल्यानं 8 पेक्षा डबल आहेत. 8 पेक्षा डबल आहे तर काम निम्म होईल म्हणजे किती दिवसात करतील? फक्त 5 दिवसात करतील. प्रश्न क्रमांक 26. घड्याळामध्ये 2 वाजले असताना मिनिट काटा व तास काटा यामध्ये किती अंशाचा कोन असेल? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 60 अंशाचा. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणता दिन शिवजयंती म्हणून साजरा केला जातो? पर्याय क्रमांक ए 19 फेब्रुवारी हे शिवजयंती म्हणून साजरा केला जातो. पर्याय क्रमांक बी 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंती. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पूर्ण जगामध्ये अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. 9 जानेवारी हे प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो. महात्मा गांधी 9 जानेवारी 1915 साली भारतामध्ये परत आलते म्हणून 9 जानेवारी हा दिवस प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 28. पंचायत समितीचा कार्यकाल संपल्यावर नवीन निवडणूक किती कालावधीत घ्यावी लागते? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 6 महिन्याच्या आत नवीन निवडणूक घ्यावी लागते निवडणूक आयोगाला. प्रश्न क्रमांक 29. पंचायत समिती कोणत्या स्तरावर विकास आराखडा तयार करते? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तालुका स्तरावर. प्रश्न क्रमांक 30. दूध का दूध पाणी का पाणी या म्हणीचा अर्थ काय? दुधाचे दूध पाण्याचा पाना म्हणजे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सत्य स्पष्ट करणे. कधी लोक भांडण झाल्या म्हणतात ना अब हो जाएगा दूध का दूध और पाणी का पाणी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 31. ज्याची काठी त्याची बाजी या म्हणीचा अर्थ काय? ज्याची काठी त्याचीच बाजी या म्हणीचा अर्थ काय? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ताकदवानाचेच चालणे म्हणजे दादागिरी. प्रश्न क्रमांक 32. उंटावरून शेळ्या हाकणे या म्हणीचा अर्थ काय? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चुकीची पद्धत. प्रश्न क्रमांक 33. पहा असतील शीते तर नासतील भूते या म्हणीचा अर्थ काय? याच्यामध्ये जेवढे काय पर्याय दिलेले आहे
ते सर्व चुकीचे आहेत. याचं उत्तर तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. पर्याय क्रमांक तुम्हाला वाटत असेल बी आहे पैसे असतील तर मजा, हे पण चुकीचंच उत्तर आहे. त्यासाठी तुमची मी माफी मागतो आणि पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 34. एकना धड भाराभर चिंध्या या म्हणीचा अर्थ काय? याचा अर्थ आहे पर्याय क्रमांक बी, अर्धवट व अस्ताव्यस्त काम. प्रश्न क्रमांक 35 पहा. उगाच डोकी खाजवणे या म्हणीचा अर्थ काय? याचा अर्थ आहे पर्याय क्रमांक बी, कारण नसताना शंका घेणे किंवा शंका करणे. प्रश्न क्रमांक 36. गेट ऑफ इंडिया कोठे आहे? गेट ऑफ इंडिया हे मुंबईला आहे. मात्र मी मुंबई लिहिण्यास राहिले आहे, त्याबद्दल माफी मागतो आणि आपण पुढचा प्रश्न पाहू. मुंबई शहरात सध्या कार्यरत विमानस्थळ किती आहेत? मुंबईमध्ये सध्या 2 विमानस्थळ कार्यरत आहेत. पहिल्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आंतरराष्ट्रीय टर्मिनल विमानस्थळ आणि सध्या 2 महिन्याखाली त्या विमानस्थळाचं उद्घाटन झालेलं आहे. त्याचं नाव आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. म्हणजे मुंबईमध्ये सध्या 2 विमानस्थळ कार्यरत आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्र पोलीस भरती 2025 मध्ये एकूण किती रिक्त पदाची भरती जाहीर करण्यात आली? हा प्रश्न तुम्हाला चालू घडामोडी म्हणून पोलीस भरतीला विचारण्यात जाऊ शकतो. या वर्षी 15,631 पदाची भरती निघाली होती पोलीस पदासाठी. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्रातील महापालिका निवडणूक कधी झाल्या? तुम्हाला आता माहीतच आहे, ह्या वर्षी 2026 मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका कधी झाल्या? 10 दिवसाखाली त्याचा रिझल्ट आला. 15 जानेवारी 2026 रोजी निवडणुकी पार पडण्यात आल्या. हा पण तुम्हाला चालू घडामोडी म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीमध्ये प्रमुख सत्ता कोणत्या संघटनेने मिळवली? याची उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महायुतीने जास्त जागा मिळवल्या. प्रश्न क्रमांक 41. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जायकवाडी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. प्रश्न क्रमांक 42. कोयना धरण कोणत्या नदीवर आहे? आता कोयना नावातच हे आहे म्हटलं तर कोयना धरण कोयनाच नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 43. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर बांधलेले आहे. उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 45. पवना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पवना धरण हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 46. महाराष्ट्रातील सर्वात जुने धरण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात जुने धरण आहे पर्याय क्रमांक ए, खडकवासला हे महाराष्ट्रातील सर्वात जुने धरण म्हणून ओळखले जाणारे धरण आहे. प्रश्न क्रमांक 47. महाराष्ट्रात सर्वाधिक धरणे कोणत्या नदी खोऱ्यात आहेत? महाराष्ट्रात सर्वात जास्त धरण आहेत ते गोदावरी नदीवर सर्वात जास्त धरणे आहेत. प्रश्न क्रमांक 48. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? चालू घडामोडीचा हा प्रश्न आहे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, देवेंद्र फडणवीस. फडणवीस कोणत्या पक्षाचे आहेत? बीजेपी म्हणजे पर्याय क्रमांक डी, भारतीय जनता पार्टी. प्रश्न क्रमांक 50. याचे तुम्हीच वाचा आणि याचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच द्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा विसरू नका. लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.